तुम्ही असं स्पष्ट म्हणताय की मुस्लिम समाजात 3 बायका किंवा अनेक लेकरं असतात, तर मग एका व्यक्तीला 2 किंवा 3 बायका असेल तर त्याच्या तिन्ही बायकाला लाभ देऊ नये? नाही देऊ नये. नाही असं कसं म्हणजे तुम्ही बायकोला लाभ नाही. जबाबदारी नाही. सरकार काही बायका सांभाळण्यासाठी नाही आहे. सरकारने योजना का काढली की महिलाचं आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण व्हावं, म्हणून ही सरकारने योजना आणली. जर सरकारच्या योजनेचा अशा रीतीनं जो कोणी फायदा उचलत असेल तर किती चूक आहे ते. पण ही जी योजना आहे ही बायकोसाठी योजना नाही तर महिलेसाठी योजना आहे. मग महिला 1 असेल, 2 असेल, 3 असेल, काय प्रश्न? महिला मी काय म्हणायला, त्याच्यात अविवाहित महिलांचा विषय वेगळा आहे आणि विवाहित महिलांचा विषय वेगळा आहे. विवाहित महिला जर या लाडली बहीण योजनेचा जर लाभ घेत असतील तर तो लाभ त्यांच्या अपत्य ठरवले पाहिजे. त्यांना 2 अपत्य असले तरच त्याचा त्यांना फायदा द्यावा. मी कुणावर अन्याय करावा म्हणत नाही. आणि एका पुरुषाला जर 3 बायका असतील तर ते तिघींना तुम्ही देणार का? हे किती चूक आहे. ती बहीण आहे ना शेवटी कोणाची, आणि सरकारची. बहिणीचा प्रश्न नाही. याने काय होईल मग, हे असमतोल आहे. हे काहीचं कारण होऊ शकत नाही. बहिणीच घरात 4,500 रुपये मिळतील असं माझं म्हणणं आहे. तो लाभ जास्तीत जास्त मिळतं कामा नये. गरजू व्यक्ती वंचित राहतील ना त्यापासून. तर ही योजना काटेकोरपणे अंमलात आणली पाहिजे. आणि काय असतं कुठल्याही योजनेचं, कुठलंही दान असलं तर ते सपात्री असावं. तुमचा मुस्लिम समाजाकडेच का रोख आहे? कारण त्यांच्यात अशा 2 बायका 3 बायका मुलांना जन्म घालण्यावर कुठलंही बंधन नाही. आणि याचा सगळा ताण जे लोकसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर पडतो ना. तो शेवटी लोकसंख्येचा हा भस्मासूर सगळ्यालाच गिळणार आहे. जोपर्यंत आपण याचा विचार करत नाहीत तोपर्यंत काय. मला सांगा ना की आज म्हणजे आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस भारत देश कोणाचा तर 40 कोटी जनतेचा म्हणत होतो. आज आमच्या हयातीत भारत देश हा 140 कोटीचा झाला आहे. हा ताण बाकीच्या जे काही संसाधनावर पडतो हा सगळ्यांना त्याचा त्रास आहे. म्हणून माझं मत असं आहे की ज्या महिलेला, विवाहित महिलेला 2च अपत्य आहेत तिलाच याचा फायदा द्यावा. आणि मी कुणावर अन्याय करावा असं म्हणतच नाही, देऊ नका असं म्हणतच नाही. आणि एका कुटुंबाच्या 3 बायका आणि 1 तिचा नवरा असेल तर त्याला देऊ नये. ही चूक पद्धत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.